नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कायरा आणि सुनील दोघेही 10 मिनिटं अगोदरच बांद्रा स्थानकावरती उपस्थित झाले होते. ते तिकीट काउंटरवर भेटले तेव्हा दोघेही काहीसे गंभीर वाटत होते. सर, लवकर आलात? हो, तुझा फोन आल्यापासून मी अस्वस्थ झालोय. सुट्टीच्या दिवशी सहसा तू फोन करत नाहीस. आज केला म्हणजे काहीतरी विशेष आहे. ती गंभीरपणे त्यांच्या डोळ्यामध्ये पाहत म्हणाली, हो, तसंच काहीच आहे. पण खूप काळजी करावी असं काही नाही. अगं, असं मला कन्फ्यूज करू नको. नेमकं काय झालंय ते सांग बरं. ठीक आहे, चला आपण कुठेतरी हॉटेलमध्ये बसून बोलू. ठीक आहे. त्यांनी देखील एक दीर्घ श्वास घेतला आणि मग ते चालत थोडंसं पुढे आले. आता गर्दी थोडी कमी झाली होती. समोर अलंकार नावाचं एक हॉटेल होतं. ते आतमध्ये शिरले. हॉटेलचं वातावरण तसं प्रसन्न होतं. सरांनी वेटरला 2 कॉफीची ऑर्डर दिली. बोल, आता अगदी बिनधास्त बोल. सर, तिच्या डोळ्यामध्ये खोलवर पाहून म्हणाले. ती काही वेळ थांबली आणि सुरुवात कशी करावी याबद्दल विचार करू लागली. सर, माझी फार मोठी कथा आहे. तुम्हाला कशी सांगावी नेमकं कळत नाही. आता नेमकं काय घडलंय ज्यामुळे तू अस्वस्थ झालीस ते मला सांग आधी. सर, मी मागे बोलता बोलता तुम्हाला म्हणाले होते ना की हा जॉब मला मनुषी काकांमुळे मिळालाय. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मी देशपांडे सरांच्या जवळजवळ सगळ्याच मित्रांना ओळखतो, परंतु त्यामध्ये हे नाव नाही. हो, आठवतंय मला. आणि खरंच मी ते नाव कधी देशपांडे सरांच्या तोंडातून ऐकलेलंही नाही. कसं ऐकणार सर? काय आहे प्रकरण हे मला कळू दे अगोदर, नाहीतर मी चाचपडत राहील. हो सर, सांगते. आणि ती भूतकाळामध्ये शिरली. तिच्या मामा आणि मामीचा चेहरा तिला आठवला आणि ती इथे सारं बोलत राहिली. पुढे तिचं लग्न एका गे व्यक्तीसोबत लावून मामा मामी मोकळे झाले. हे सारं सांगताना तिचा ऊर भरून आला होता. पण मोठ्या धीरानं ती स्वतःवरती नियंत्रण ठेवून बोलत होती. मग तिच्या सासू सासऱ्यांनी घेतलेली भूमिका तिनं सांगितली. तिची सुटका करणारा सासरा तिला देव माणूस वाटत होता, परंतु आता हळूहळू तिला सर्वांचे असली चेहरे दिसायला लागले होते. सुनील सरांचा चेहरा आक्रसलेला झाला होता. कायरानं किती सहन केलं होतं आणि अजूनही ती सहनच करत होती. ती पुढे बोलायला लागली. सर, या सगळ्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं. तितक्यात एक दिवस मला माझ्या सासऱ्यांनी जवळ बोलावलं आणि मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवला. ती थांबली. कॉफीचा घोट घेत तिनं स्वतःला शांत केलं. काय मार्ग सांगितला तुझ्या सासऱ्यांनी? सुनील सरांना सारं जाणून घ्यायचं होतं. ती पुढे बोलायला लागली. माझा सासरा म्हणाला की एकच मार्ग आहे तुझ्या सुटकेचा, तो म्हणजे तू या घरातून निघून जा, पळून जा. सुनील सर डोक्याला हात लावत म्हणाले, हा काय उपाय होऊ शकतो का? सर, त्यावेळी परिस्थितीच अशी होती की हाच उपाय मला सगळ्यात चांगला वाटला. हा उपाय सांगणारा माझ्या सासरा मला देव माणूस वाटत होता. त्यानं मला घरातून बाहेर पडायला मदत केली आणि मला मनुषी काकांचा पत्ता दिला. आणि ती पुढे थांबून बोलायला लागली. इथपर्यंत सगळं ठीक वाटत होतं, परंतु आज सकाळी पोस्टमननं ही नोटीस मला दिली. तिनं नोटीस काढून सुनील सरांच्या हातावर दिली. त्यांनी ती घेतली. ती कोणाला पाठवली आणि कोणी पाठवली हे सारं पाहून ते आतला मजकूर वाचायला लागले. कायरा त्यांच्या चेहरा वाचायला लागली. त्यांच्या चेहऱ्यावरती राग आणि संताप आता झळकू लागला होता. नोटीस वाचून झाल्यावर ते शांतपणे म्हणाले, छे, असल्या घाणेरड्या माणसासोबत तू कसं राहू शकतेस? तो माणूस गुन्हेगार आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे, नाहीतर त्याची जागा आतमध्ये जेलमध्येच असायला हवी. मला खरंच कळेनासं झालंय काय करावं ते, ती मध्येच म्हणाली. तो तुझ्याशी कसा वागत होता? तिला मनुषी काकांचा तो रात्रीचा प्रसंग आठवला, परंतु तिनं तो सुनील सरांना सांगायचं टाळलं. ती शक्य तेवढा आपला चेहरा निर्विकार ठेवत म्हणाली, तसे ते माझ्याशी वाईट वागत नाहीत. उलट मला हा जॉब त्यांच्यामुळेच मिळाला असल्यामुळे मी त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले होते, परंतु आता हे सारं पाहता आपण त्यांच्यापासून दूर गेलेलंच बरं असं मला वाटायला लागलंय. हो, मीही तोच विचार करत होतो. मग आता मी काय करावं? आता लगेच काही पावलं उचलली की तो सावध होईल.
आपण हुशारीनं त्याच्यापासून दूर होऊयात, परंतु लक्षात घे तुला सावध राहावं लागेल. हो, आता मी बरीच स्ट्रॉंग झाली आहे. सर, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी बरोबर हँडल करेन. गुड. ते हसले. तसा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला ताण कमी झाला. चल, बाहेर जाऊयात. हो. तुला घरी जायची घाई तर नाही ना? मी घरी जाऊन काय करणार? त्यांनी स्मित केलं. ते हॉटेलमधून बाहेर आले. बाहेर आता ऊन कमी झालं होतं. पावसाळ्याचे दिवस असल्यानं हवेमध्ये गारवा होता. त्यांनी रिक्षा घेतली आणि ते समुद्राकडे निघाले. बँडस्टँडचा परिसर प्रेमी युगलांसाठी नंदनवन ठरतो. ठिकठिकाणी जोडपी एकमेकांना चिटकून बसलेली त्यांना दिसत होती. कायरा ते पाहून लाजत होती आणि म्हणाली, सर, आपण चुकीच्या जागी आलोत का? नाही, इथे सर्व प्रकारचे लोक आहेत, फक्त प्रेम करणारे नाहीत. असं म्हणून ते त्यांना बसायला जागा शोधू लागले. झाडाच्या आडोशाला त्यांना एक जागा मिळाली. ते दोघे तिकडे बसायला गेले. तिथे बसल्यावर दोघांच्याही मनामध्ये आता वेगळेच विचार येत होते. सर, तुम्ही माझ्या अडचणी समजून घेतल्यामुळे मला आता कसं मोकळं मोकळं वाटतंय. नाहीतर सकाळपासून मी फार टेन्शनमध्ये होते. कायरा, तुला कोणतीही अडचण आली की मला संपर्क करत जा. पण सर, तो आपला ऑफिसमधील कामाचा भाग नाहीये. ह्यावरती ते हसले. हे आपल्या ऑफिसच्या कामापलीकडचं काम आहे. ती थांबली. सर, एक विचारू? विचार. का करता बरं मला एवढी मदत? ते दुसरीकडे पाहत म्हणाले, ते मला माहीत नाही, पण तुला मनापासून मदत करावी असं वाटतं. मलाही तुमच्या सहवासामध्ये राहावंसं वाटतं. त्यांनी तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं. त्यांच्या नकळत त्यांचा हात तिच्या खांद्यावर आला आणि त्यांनी तिला जवळ ओढलं. तीही काहीच न बोलता त्यांच्या जवळ सरकली. आता त्यांच्या शरीराचा गरम स्पर्श एकमेकांना जाणवू लागला. ते आणखी घट्ट चिटकून बसले. त्यांनी तिची हनवटी उचलली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. ती आता मंत्रमुग्ध झाली होती. तिच्या नकळत तिचा चेहरा त्यांच्याकडे ओढला गेला. काही क्षणातच त्यांचे ओठ एकमेकांना भिडले. अगदी जन्मोजन्माची तहान लागल्यासारखे ते दोघेही ओठांचं रसपान करू लागले. त्यांना आता जगाचंही भान राहिलं नव्हतं. तर मग मित्रांनो, आता पुढे अजून बरंच काही घडणार आहे. फक्त किसवरती आजकालची जोडपी थांबत नाहीत. तर मग पाहूयात पुढे काय घडते ते, परंतु ते पुढच्या भागात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.